महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आमची मागणी अशी आहे की 1966 ला जे आहे ना, आमची आधी जमीन खरेदी घेतली होती। सर्वे नंबर 7, जुना गट नंबर 27 आणि सध्याचा नवीन गट नंबर 25। त्या इतर अधिकारामध्ये जे आहे ना, उदा धनाजी यांचं नाव टाकलेले आहे आणि त्यांचं जे आहे ते कुळ नाही असा उल्लेख आहे। कुळ असेल तर जे आहे ते आम्ही समजू शकलो असतो, त्यांचं कुळ नाही आणि आम्ही खरेदी घेतलेली जमीन आमच्या आजीनी, तर त्यांनी जे आहे ते इतर अधिकारामधलं ना जमीन आम्हाला विकता येते ना कोणाकडून काय भाडं उचल करता येते, भाड्यावर देता येत नाही। कारण का द्यायचं म्हणलं तर कुळवाल्याला घेऊन या म्हणतात, इतर अधिकारामध्ये जे लोक आहेत त्यांना घेऊन या म्हणतात। मग आम्ही लोक झालो परेशान। 7 वर्षापासून आमचे जसे जे आहे ते समृद्धी महामार्ग सुरू झाला, समृद्धी महामार्गामध्ये आमची जमीन गेलेली आहे, पैसे हायकोर्टात येऊन पडले केवळ इतक्या नावामुळे। मग आम्ही कंटाळून जे आहे ते तहसीलदाराकडे अप्लाय केलं। तहसीलदारांनी जे आहे ते रिझल्ट दिला की यांचं कुळ नाही, यांना कुळामध्ये 24 एकर नाही 42 एकर जमीन मिळालेली आहे, यांच्याकडे कुळाचं प्रमाणपत्र वगैरे काहीच नाही, म्हणून आमच्या सरकार निकाल दिला। मग जे आहे ते उदा धनाजी दुःखी होऊन अपील केले एसडीएम कडे। एसडीएम कडे अपील केल्यानंतर एसडीएम नी काय केलं, तहसीलदाराचाच निर्णय जे आहे ते कायम केला आणि यांचं अपील फेटाळून लावलं। पुन्हा यांनी नाराज होऊन जे आहे ते सामान्य प्रशासनाकडे जे आहे ते अपील केलं। अपील केल्यानंतर जे आहे संगीता राठोड मॅडम यांनी त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय शिरलं माहित नाही, पण तहसीलदारांनी जे निर्णय दिला होता ते निर्णय रद्द केला। रद्द करून पुन्हा तहसीलदाराला आदेशित केले की याच्यामध्ये फेर चौकशी करून दोन्ही पक्षकारांना बोलून घेऊन निर्णय द्या म्हणले। आता तहसीलदार निर्णय बदलून देणार आहेत का? एक निर्णय दिला तोच निर्णय राहणार आहे। जर त्यांचं कुळ राहिलं असतं तर कुळाचं कुठंतरी काहीतरी समजून राहिलं असतं। कुळ नाही असा 7/12 क्लिअर उल्लेख आहे आणि आमची आजी 66 ला जे आहे ना 24 एकर खरेदी केली, खरेदीचं जे आहे ते फेर बनला, पण 7/12 17 एकर घेतली आमची नोंद। खरेदी 27 एकर 24 एकरची आणि फेर जे आहे ते 27 एकरचा आणि कुळामध्ये नाव जे आहे ते त्यांचं नाही नसते वेळेस इतर अधिकारामध्ये नाव घेतलं आणि आमची 7/12 जमीन फक्त 17 एकर घेतली। एवढी तफावत यांनी चुका करायच्या आणि सर्वसामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांनी जे आहे ते यांच्या चुक्याचा परत भोग भोगायचा का? आम्ही कंटाळून गेलो म्हणून आत्मदानावर उतरलो। तुम्ही या अगोदर काही प्रशासनाची लोकांशी चर्चा झाली का तुमची? आता सध्या जे आहे ते 2 मिनिटापूर्वी तुम्ही येण्याच्या अगोदर प्रशासनवाले येऊन गेले, काहीच नाही। त्यांनी जे निर्णय दिलेला होता ज्योती मॅडमनी, तोच निर्णयाची कॉपी आम्हाला दिली की तुम्ही अपील मध्ये जा। अपील मध्ये जायचं तर किती दिवस जायचं? अपील मध्ये गेलो असतो आम्ही। मॅडम नाही, संगीता मॅडमनी जे आहे ना जो रिझल्ट दिला तोच रिझल्ट जे आहे ते त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही अपील मध्ये जा। अपील मध्ये गेलो असतो आम्ही, जात नाही असं नाही। जर समजा आमची 24 एकर आमच्या आजीनी 66 ला खरेदी केलेली ते जर त्यांनी रद्द केले असते तर आम्ही गेलो असतो। उलट त्यांनी खाली पाठवले, त्यांच्या वरिष्ठाकडे आम्हाला जा म्हणतात आणि त्यांनी खाली पाठवतात। हे तफावत कशासाठी? तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काही पैशाचा देवाणघेवाण झालेली काही व्यवहार झाला का? काहीतरी झाला असेल त्यावेळेसच निर्णय चुकीचा दिला ना त्यांनी। त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नाही, त्यांच्याकडे कुठलंच काही नाहीये। त्यांच्याकडे कुळाचं प्रमाणपत्र नाही, खरेदी घेतलेली जमीन नाही। इथंच सोडा 108 एकर मध्ये इतर अधिकारामध्ये कुळ नाही असा उल्लेख आहे, कुळामध्ये 108 एकर जमीन भेटते का? म्हणजे 200 एकर मध्ये कुळ काबीज नाही, कुळ काबीज नाही 200 एकर मध्ये। आणि त्यांनी जे केस दाखल केले जमीन ही कुठं आहे? हे रालपती गावात गट नंबर 27। तुम्ही या संदर्भामध्ये मॅडमशी भेटले का? हो भेटलं सर, भेटलं। अधिकारांची नावं आलेली, हा काय आधारे नावं आलेली आम्हाला माहित नाही, फक्त त्यांचं आणि यांचं काय सातगट झाली माहित नाही। ITI वगैरे टाकला नाही का आपण की इतर अधिकार? सर्वच टाकून बसलो सर, ITI टाकून बसलं, कुळामध्ये जमीन किती जे मिळते हे पण टाकलं, सर्व टाकलं, तरी पण या गेंड्याच्या तातडीवाल्यांना तुम्हाला प्रशासनाकडून काय म्हणजे माहिती काय देण्यात आली? माहिती काहीच नाही। हे अपील करा म्हणजे अपीलामध्येच माझे जे आहे ते वय चालले। 7 वर्ष अपील मध्येच गेले
आता अपील करायची जी आहे ते आमच्यामध्ये क्षमता नाही साहेब. त्या फाईल मध्ये डॉक्युमेंटच नाही तर काय वाचून निर्णय काय वाचून दिला? आता प्रशासन येऊन स्वतःची बोलणी करून गेलेलं आहे. आता पुढची भूमिका काय असणार आहे? आमचं- त्या मागणीवर तुम्ही ठाम आहेत का? आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत सर. आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. कारण का आमच्या चुलीमध्ये जे आहे ते अन्न शिजणं झालंय, पाणी आहे, कारण का पैसाच नाही. जमीन विकावं म्हणलं तर कोणी घेत नाही. आमची जशी रस्ती आहे 24 एकरची 1966 ला रस्ती झालेली, 1966 ला फेर झालेला आहे. आणि ती जमीन आजपर्यंत आमच्या ताब्यामध्ये आहे. ताब्यामध्ये. आणि त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसताना मॅडम त्यांच्याकडून निकाल देता, म्हणजे मनमानी झाली नाही. मनमानी निर्णय घ्यायले, त्यांचं यांचं काय झालं देणं घेणं हे आपल्याला माहित नाही. आपण त्यांना आक्षेप करू शकत नाही. त्या गटामध्ये नाव नाही, काही संबंध नाही, तरी बी त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसताना बी त्यांच्याकडून निकाल देतात. अधिकाराचा फक्त गैरवापर करायला त्यांनी, बाकी काही. विचारायला गेलो असताना तो म्हणे माझी सही झाली, आता मी काही करू शकत नाही. म्हणजे डोळे लावून निकाल देता का मॅडम? रिझल्ट कोण देते? त्या ऑफिसचा जे आहे ना, मुख्य जो आहे तोच रिझल्ट देईल ना, त्याची सिग्नेचर राहील ना. आपलं नाव? माझं नाव गौतम जप्पोजी सोनकांबळे. माझं नाव कृष्ण अंबादास राठोड, रापट्टी तांडा. माझी स्वतःची जमीन आहे. आणि मी यांचा जे आहे ते मानलेला भाऊ आहे. यांची आई मला मानसपुत्र मानलेली आहे. त्यांनी जे केस दाखल केले त्याच्यामध्ये एक बी डॉक्युमेंट नाही, काहीच डॉक्युमेंट नाही त्यांच्याकडे. दूर पर्यंत काही संबंध नाही. मग आता तुम्ही आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? 14 तारखेपर्यंत वाट पाहता साहेब. 15 तारखेला आमचं जीवन आम्ही संपून घेता. आम्हाला कंटाळून गेलो आम्ही. आम्हाला ते पैसा नको, जमीन नको, काहीच नको. 200 लोकांना परेशान करतात ते. दुसऱ्याच्या परेशानीचं आम्हाला काही देणं घेणं. माझं नाव गौतम जप्पोजी सोनकांबळे. माझं नाव कृष्ण कृष्ण अंबादास राठोड.